हॅलो गाईज. तर आज सकाळी झालं बेत 2 वाजता रात्री का फटाके आणूया, कारण की कितके वर्ष झाले आम्ही वाजवले नाही. छोटे होतो तेव्हा भरपूर फटाके वाजवायचो. गावात होतो ना तेव्हा 20-20 हजार रुपयाचे फटाके घेऊन यायचो दर वर्षी आणि वाजवायचो. तसं फटाक्यांनी प्रदूषण होते, बट वर्षातनं एकदा येतात. आता काय करायचं, दिवाळी आहे बोललं तर फटाके तर पाहिजे यार थोडेसे तरी. आणि आज हल्ली धंदा पण आहे आमचा, तर तिथे थोडेसे म्हणजे कसे लक्ष्मीपूजन झाल्यानंतर अरे बाई गाडी नीट चालव रे. खड्डा आहे तर काय झालं, मोदी हे तर मुमकिन आहे रे. तर असं झालंय का विचार चाललाय तल्लुजाला बघायचा, काय भेटतो का फटाके. बघूया तिथे तलोजामध्ये काय रेट आहे काय नाही. जर जास्त हाय प्राइस असेल ना तर कमी घेऊ. रील बघून चाललोय तसे आम्ही. रात्री 2 वाजता तीच रीलने सजेस्ट केलाय जायला घ्यायचं. 24 तास चालू असते बाई. मी नंतर त्यांचं प्रोफाईल विजिट केलं बाई, 10-12 जणांनी त्यांना. आणि गुगल रिव्ह्यूज बघितले ना मी, याच वर्षी त्यांना गुगल रिव्ह्यूज भेटलेत बाई, आणि ते सुद्धा याच हप्त्यामध्ये. तर बघूया काय नक्की स्कॅम बिम आहे का काय. जरा पहिलं जातो आणि बघतो तिथे काय किती पैसे काय कसं आहे, आणि नंतर सांगतो तुम्हाला. बघूया आपण. ब्लॉगिंग तर चालूच आहे. हा बोलला ब्लॉग पण कर, तर चालू आहे ब्लॉगिंग चालू आहे. आता काय सांगू, एक्सिडेंट झालेलं आहे. मला वाटलं की बॅक कॅमेरा चालू आहे, बट फ्रंट कॅमेरा चालू होता. न्यू ब्लॉगर्स आहोत आम्ही आता. अजूनपर्यंत काय आपल्याला तेवढा अंदाज नाही बसलेला ब्लॉगिंग वगैरेचा. तर आम्ही बघू शकता आमचा अवतार. सकाळीच उठलोय. तसंच काय माहिती आता काय हे पण नाही घेतलं. आमच्या चड्डीवरतीच निघालोय तसंच बाई मी तर. आणि तो सुद्धा उठलाय तसंच निघालाय. बघूया फटाके काय स्वस्तात भेटतात महाग भेटतात. महाग असले जास्त नाही घेणार, थोडेसेच घेणार. थोडेसे पण नावापुरता रे. आता गेलोय तर काहीतरी मग मच्छी वगैरे घेऊ तिथून तल्याच्यावरनं. बघू आता भाऊबीज सुद्धा येणार आहे. काय मम्मी बोलली मच्छी घेऊन ये, तर ते सुद्धा बघू. आणि काय रे अजून. आणि काहीच नाही, अजून काय नाही, फक्त एवढंच. तर बघा चला कसं काय घडतोय, काय भेटतोय का कॉन्टेंट आपल्याला. बघूया. तो बोलतो ब्लॉग करूया, तर मी चालू झालो. पण ते कॅमेरा 2 वेळेला माझा प्रॉब्लेम झालाय. बघा तुम्ही बघू शकता. आता आपण ऑलमोस्ट खांदेश्वरला आलोय भाई. अजूनपर्यंत माझं फक्त इंट्रोच चालू आहे. हे बघा, पहिल्यांदा घेतला कॅमेराच बंद झाला. दुसऱ्यांदा घेतला तर फ्रंट कॅमेरावरनं निघाला शॉट भाई. आता तिसऱ्यांदा तरी होईल का नाही माहिती नाही. बघूया. झालं तर झालं, नाही तर भाई असं टाकतो मी. समजून जातो मी पण. द्यायला न्यूब आहोत आम्ही, नवीन आहोत, तर होऊन जातात चुक्या. हा चला बघू. मगाशी 2 कांडे होते ना, आता 4 कांडे झाले. ऑटोमॅटिक पेट्रोल आलं बघा. हे बघा, चमत्कार झाला भाई, चमत्कार. गाडीवर हालते भाई. मोदी हे तर मुमकिन आहे. इकडे पण आहे ना. वा रोड बघ भाई, एवढे जास्त गाड्या. मला तर वाटतं हा सर्वात जास्त म्हणजे ट्रॅफिक वाला रोड असेल. पहिल्यांदा इतकी लवकर निघलो इथून. पहिला आम्ही छोटे होतो ना तेव्हा 10,000 3 4 पिशव्या यायच्या बाई. 4 पिशव्या भरून आणायचो घरी. परत ड्रायव्हर मध्ये लावून ठेवायचो. ड्रायव्हर मध्ये लावले, सजवले का त्यानंतर ते पिशव्यांचा रोज न्यायचे बाहेर, उन्हात तापवायचा, परत आणून न्यायचा आतमध्ये. ते दाखवायला लोकांना काय एवढे आणलेत बाई उन्हात. उन्हात तापवायचा तर रिझनच होता तो, समोर लोकांना समजायला, म्हणजे काय एवढे आणलेत, एवढे
असे सगळे विचारायचे एवढं मोठं काय दुकानाचं शॉप लावलंय तुम्ही, हे केलंय ते केलंय, पण ते काय छोटे असताना ती मजा ते असते. रॉकेट सोडायचं ते गाडीवाल्यांच्या मागे. उलटे रॉकेट सोडायचे असं रोड- रस्त्यामध्ये रोडवरती चालायची ना लोक रात्री गेले ना दोन बाईकवाले. थोडीशे पुढे गेले ना तर रॉकेट सोडायचा पाठी आणि पल्लाचा. ती बारकी होत तेव्हा ती मजा राहिली नाही रे आज. आता नाही राहिली. मी काल बघितलं अख्खे, काल ना सर्व मोठा कोणच नव्हता रस्त्यावरती. एक रात्री 12-12:30 वाजता माणूस निघला आणि त्याच्या मुलाला घेऊन 1 पाऊस लावला, 2 पाऊस लावले, 3 पाऊस लावले आणि गेला. झाला. आपण भाई या रात्रवासनं पूर्ण लागल म्हणजे चालूच असायचं आमचं. फटाके नाही, मार्केट नाही रे, इथंच लागायचं म्हणता. इथंच मार्केट लागायचं. हे बघा काय दाखव, इथे लागायचं मार्केट. गाडी दिसत तुम्हाला बरं गेलं पण ती लोकेशन भारी बेस्ट आहे. रिक्षावाला लेफ्टला ठेवा यो पाठी बघ भाई. अरे वा, एक जण बोलतो 24 तास चालू असते. फसवणूक झाली का आमच्यासोबत. आलो इथे आणि कायच नाही, बंद आहे सर्व. भाई कितना कोण प्रियंका के जब बाइक से आ रहे हम लोग से पूछते कि अभी कब चलेगा, तो हम लोग बोलते तर इथं ती छोटी पोरं बोलतान की ती येतान 10:30-11 पर्यंत येतान, झाडबिडू मारतान, नंतर फटांगर सेट करतान तिथं. तर आता इच्छेनं चाललो ना मी मच्छी तुमने लिया मार्केट. कि नहीं पटाखे? नहीं बजाए पटाखे, नहीं बजाते तुम लोग? तर इथून आम्ही पैसे नहीं है यार, पैसे तो हमारे पास भी नहीं है भाई. इसको बेचो, ये छोटा है सबसे ना. इधर इधर हम नहीं खरीदेंगे भाई, हम क्या करेंगे खरीद के. इसको मच्छी मार्केट में लगाओ भाव पे. ये मच्छी मार्केट है ना उधर, उधर हाँ तर मच्छी मार्केट पे उसको लगाओ 10 के 2, 20 के 4. आता इथून आम्ही चाललो मच्छी मार्केट, जरा फेरी मारून येतो कारण की काही काम नाही सध्या. ते येतील आता 11-11:30 म्हणजे आता वाजलं 10. 1 तास तरी थांबायलाच लागेल आम्हाला कुठं ना कुठं. मग येतो जाऊन, म्हणजे डबल राऊंड मारण्यापेक्षा येऊ ना जाऊन चला एक मच्छी मार्केट. एक दिवस तुम्हाला भरला आहे मच्छी मार्केट राईट साईडला. आज थोडं स्वस्तान पण असेल मला वाटतं. सॅटर्डे आहे ना, राईट साईडला ठेवा तर म्हणतात. इथं नसेल बांगडा 150 रुपये किलो बांगडा आहे, भारी बांगडा आहे. बांगडा बघा 150 रुपये किलो, 1 नंबर बांगडा. ताजा बांगडा. आणि सुरमई सुरमई देतो 350 रुपये किलो. सुरमई बघा भारी सुरमई 350 रुपये. 1 नंबर ताजी सुरमई 350 रुपये किलो. मोठी सुरमई 350, 400 नाही, 500 नाही. 2 किलो 350. बांगडे बोंबी बघा, बोंबी 100 रुपये किलो. बोंबी 100 रुपये. पापडी बघा, पापडी कलेक्ट 700 रुपये किलो. किलो 4 पीस. किलोमध्ये 4 पीस. ताजा माल, फ्रेश माल. खाते रोज राहते रोज. आता चेंज झाला का तिथं. तिकडे इकडे आलो ना. ओके. वाढली ना पब्लिक, त्यांच्यावर वाढले ना बघा. हा. वाढली ना. चांगला इकडे हा, ही जागा चांगली अशी गाडी बिडी लावायला पण काय इश्यू नाही. चांगला गाडी लावायला जागी आहे. आम्ही आलतो इथे फटाके घ्यायला पण ना मच्छी मार्केटमध्ये पण आता काय झाला विषय, तो फटाक्याचा उत्सवचा बंद आहे. तर त्यामुळे इथं आलो, बघतो काय काय जाताना घेऊ. बरं हे कसं दिलं? 700 रुपये. 700 रुपये. हे पण 700, ते पण 700. हा, ते पण आहे. इथं असतात. रविवारचा माल भरून ठेवला. हे घरी खायला किती वाजेपर्यंत चालू असतं दादा? 1 वाजेपर्यंत 12-1 संडे तर एक वाजेपर्यंत असतो चालू. त्याची मच्छी कमी तो जाते घरी, तो बसलेला असतो. 700 रुपये किलो मॅडम. किलो में 4 पीस 5 पीस. 1 नंबर माल. माझे स्वस्त आहेत रे. आज स्वस्त आहे ना जरा. आजची स्वस्त आहेत. मिनी पापलेट हे कसं दिलं रे दादा? हे 500 400 500 400 300. कलेट मस्त होतं ना ते. कुठला ते कलेट आधीच होतं ते. हा.
याला सुरमई आणली पाहिजे ना स्लाइस मध्ये. आपण करू पालेल थोडं थोडं. कसं दिलं रे पापलेट? हां 1000 रुपये किलो. महाग आहे पापलेट मोठं मागत असतं. हे कसं दादा? पण आपले पनवेलपेक्षा जाम फरक आहे ना मार्केटचा. असं काट नाही ना आपल्याला त्यांना काय म्हणजे चालतील ना तुमचं चालतील. असं घ्यावं लागतील. असं घ्यावं लागतं. कसं दिलं? 800 रुपये. 800 रुपये. महाग आहे घरात. मागित नाही 900-1000 रुपये किलो इथला माल. साधा माल जो कसला रे मासा? हा बाई तो आहे वाव आहे वाव. आम्ही चाललो ॲक्च्युली आता फटांगरे घेत आहोत. परत काय होईल का तिथून इथून घेऊन जाऊ परत ठेवू कुठे. आम्ही तुला आंबरतीच होता आंबारा घेऊ घरचा. माझं चाललं आहे हे पण घ्यायचं आपला काय रावस पहिल्यांदा खाऊन बघतो. कधी खाली नाही रावस. बघू रावस पण घेतं आहे हे पण घेतं आहे मस्तपैकी. घेऊ 2-3 हजाराची घेईन मी मासली. माझं चाललं विचार झालं बाई मच्छी आहे चांगली. तर तुम्हाला वाटतं असं नाही फ्रेश नाही. आपल्या इथं पण तर त्या क्रेटमध्ये देतात आणि इथं पण तर क्रेटमध्ये आलं. आता येऊया. चालला विचार रावस घ्यायचा एक. रावस कधी खाल्ली नाही. अरे मच्छी ॲक्च्युली हा विचारत होता मला का मच्छी काय काय तुला आवडतं. ॲक्च्युली सीन असं आहे का आम्ही कधी खाल्लीच नाही कुठली मच्छी जास्त. कारण की महाग किती मच्छी बाई. तर रावस किती महाग असतो. तर आज चांगला दिसला आणि दिसतंय ना. लास्ट टाइम मी दरवेळी चाललेलो रावस बरं खायचं रावस खायचं बरं. लई छोटा असतो यार इथे रावस. आज पहिल्यांदा मोठा दिसलाय तर घेऊन जातो. बघू काय रावस काय आहे. लोक एवढी हाईप असते रावसची. असं आहे तसं एवढं महाग असतो. तर बघू जाऊन काय आहे रावस नक्की सीन काय आहे रावसचा. घेऊ रावस सुद्धा. थोडासा आंबार घेऊ 2 किलो आणि ते कलेट घेऊ मस्त मोठे ना. तुला काही खायचं आहे का? मला काट काढायला कंटाळा. याला काट काढायला कंटाळा येते. हे बघू शकता तुम्ही. याला ना काट्यांची फिश बिलकुल नाही आवडत. काट्यांचं सोडून काही पण जमाल त्याला. हो सुरमई पण चांगली बोलला तो 300-350 ठीक आहे ना म्हणतो. घेऊया 350 भेटली तर. पहिला बघू चेक पण करायला लागेल. आपण चेक नाही केली कशी आहे कशी नाही. ते त्यांनी तिथं फक्त दाखवली आपल्याला अशी. चेक करून बघूया. नंदी आलो बघायला आणि झालंय बाई चालू यार. इकडे जाऊन आलो काही भेटलं नाही. बघूया भेटतं का काय. चला थोडा कॅमेरा उलटा सुलटा झाला यार. घे मोबाईल घे तुझ्या. उत्सव फटाके. काय शॉटचं कसं आहे काय लिहिलं पाहिजे आहे का काय. इसका कितना 60 रुपये. ठीक आहे म्हणते मला वाटते. जास्त असते
काढायचं चल काढू. आलं तर आता घेऊ. आता काय आता कमवू काय जरा माली असं बघायला गेलं तर महाग आहे. महाग आहे. बाकीची गोष्ट आहे किती वाटते ठीक-ठाक वाटतं. ये पण पण इकडे कर ना जरा. इकडे कर. इकडे कर. माली आहे नव्हतं. माझ्या मते असं वाटतंय की घ्यावा. हां कारण की ना दिवाळीसारखी ती येत नाही. आणि गोष्ट अशी आहे ना का इकडे देख इकडे कर. हा पहिला वर्ष आहे आम्ही कमवतो असं आहे. आणि आम्ही कधी कमवलं नाही आधी. कमवायचं होतं थोडंफार लाईक सॅलॉनमध्ये वगैरे. स्वस्तामध्ये कुठले आहे माल 5,000 5,000 आहे. 900 रुपये. ही हां 900. ही 900 आहे ना. 2 काढा. घेतात ना 2. बस ना 2 मांडले. बुरे राहते तुम्ही. राजा का राज भाई फटांगड्याचं दुकान खोललास का भाई राज. आता स्काय शॉट मध्ये कुठले कुठले आहेत आता. त्याच्यामध्ये किती असतात. 3 पीस किती नाही 400 रुपये. सिंगल डिस्प्लेच्या करायची त्याच्या नॉर्मल. हा म्हणजे ब्लास्टचा. हां ओके. ते कितीला पडलं तू. ते तुम्हाला एक 400 ना. एक 2 लेट म्हणजे 3 आहे ना त्याच्यात. 400 ला आणि 3 तिकडचे दादा ते सिंगल बांबू तो 300 रुपयाला आहे. सिंगल 300. आणि तो एक तिकडच्या 500ला आहे. आणि तो सोनीचा आहे ना तो 500ला आहे. आणि तो वणीचा आहे ना तो 1000 रुपयाला आहे. एक काम करू. 2 आहेत ना त्याच्यात. नाही एकच सिंगल 1000ला. आणि ते मल्टिपल शॉट कुठले आहेत. एक ते 30 आहे का. आहे हे कसं आहे 800 रुपये. 800 रुपये. ते नको म्हणते सिंगल सिंगलच घेऊ. हां तू अजून जरी आपलं येत होते. हां टाइमपास तरी होईल. तर ये घेऊ मग सिंगल सिंगलवाला 2-3 पीस घेऊ. आणि हे कसं दादा. हे कसं रे. मुंबई स्वस्तात कुठलं आहे त्याच्यामध्ये. हे सोडलं तर स्वस्तात ना. डिस्प्ले चांगला थोडा. 400 वाले. कुठले. 3 पीस. हे 3 पीस. हे घेऊया. ते घे. स्पार्कल घे. यावर्षी तर आहे ना मला. आता लावलेला आहे पेटर बघा. 1800ला 2 पीस आहेत का. एका बॉक्समध्ये 2 पीस. 1800ला आहे का. पूर्ण बॉक्स 1800. एक घे चल. एक देतो पिंकवाला. पिंकवाला नको ब्लूवाला घे. ब्लूवाला काढ. दादा ब्लूवाला का. तर 2च आम्ही घेतला मोठे एकदम डायरेक्ट आकाश भरू. अजून काहीतरी चिमणी मुन्नी घे. बद्दल आता माली फाली घे. दादा विसलवाले आहेत. विसलवाली माल माल आहे 800 रुपयाला आहे. नाही म्हणजे विसलिंग क्रॅकर. विसल त्या शिट्या मारतात हा ते. ते 800 रुपयाला आहे. माल आहे ते डायरेक्ट. नाही. अरे बॉक्समध्ये 5 पीस आहे 800 रुपयाला. 5 पीस भाई. शिटी मी हातानेच मारताय. तोंडानेच वाजवत आहे. 500 रुपये 800 रुपये तर महाग आहेत. आणि दुसरा काय भाई. हे काय आहेत दादा. हा ते काय आहेत. ते छोटेवाले ते ते शॉर्ट आहे कितीला आहे ते. 150 रुपयाला 2. 150ला 2. हा एका बॉक्समध्ये. महाग नाही. लिहू नको ते करतील मला वाटलं. नाही लेवा ते जाणार नाही बाहेर. असं आहे का. कमी लाव जरा. लांबून आलं तू. मला वाटतं जास्त लावतोय. म्हणजे तू दादा कमी कमी सांगायचं. थोडं कमी लाव. कमी लाव. आपली व्हिडिओ बघून अजून 4-5 लोक येतील. अजून नाही दिला चॅनल करून लावला पण. एक अडचण म्हणते. काय काढायचं तू आहे. काढापेक्षा मी तर बोलतो हे सिंगल सिंगल घेतलेलं बरं. ते ना छोटे हे घेण्यापेक्षा. सिंगल आहे का. कितीला आहे. बांबूतून 2 डिस्प्ले 700 रुपये. 700 रुपयाला. म्हणजे एक पेज डबल फटाका. हां यो कितीला ब्रुसलीचा. तो 1800 रुपये. बाई चिरचिरी पुरचिरी घेऊ. चल बस झालं ना औरा स्कॉलशॉट. काय म्हणतात ते सिंगल सिंगल असं सिंगलचं पुढं. तर दादा तुम्ही कुठून आलात. झालं ना. किती झालं. 1 2 3 4 5 6 बस झालं स्कॉलशॉट. हां आता काय करतोस.
नॉर्मल हे बाई हातावाला येतात कितीला आहे? 350. एक का दोन? आज हे कसे आहेत मग हे छोटे हे मी यो एक पॅकेट खाली घेतलं का मी यो घेतलं का आणि हे 60 वाले करायचं हे काय लहान मुलांसाठी आपल्याचं मी पण लहानच आहे तसा नको पण काय बोलू नको कोणाला असं व्हिडिओ मध्ये त्या युट्यूबला फिल्म बिल मारा ना माल करतो 10,000 लागेल हा तेच म्हणतो हा ते काय होतं? बोलून घे. थोडे कमी कर ना. हा झालं 18चं करू का काढू का मग? हा ठीक आहे चल चला वगैरे काढू आता ब्लूबेरी घेतलाय हे घेतो बदललं ना ते कितीला? तेच सिंगल शॉट आपण घेतलं हे कितीला? तेच घेतलं ते 60 कितीला आहे ते? कितीला आहे? 60 थांब किती आहे त्याच्यामध्ये? कितीला आहे? 40 ला आहे ते? 40 पीस आहेत. 60 ला एक 40 पीस आहे तुम्ही 60 × 40 किती झाले रे म्हणता? 2400 घ्यायचे तो घेण्यापेक्षा हा तुला विचार भारी शॉट आहे तो काढू ते कॅन्सल करू द्या ते कॅन्सल कर काढतो हा एक का बॉक्सच द्या 12,000 झालेला आहे पण 11 आणि एवढं लेट का रे उघडतो दादा? नाही, 7:30 ला आलेलो मी. आम्ही 24 तास कोणता तरी रिव्ह्यू ऐकलेला त्यामुळे आलतो खूप जण गेली रिटर्न दादा सकाळी आलेलो आम्ही. भरपूर जण रिटर्न गेले आम्ही आलेलो सगळे. ह्याच्यामध्ये खालती येणार ना खालती होतं असेल थोडंसं असेल इथून हा शोकेससाठी हे वाटू सगळ्यांना म्हणून एवढं घेतलं हे वाटू सगळ्यांना गणेशला देऊ परत तिकडे कर ना गणेश भाईला देऊ परत आपल्या वॉचमॅनला देऊ अरमान सरला देऊ 2-3 जणांना देऊ जर नाही त्यांना ना तर आम्हीच वाजू आम्ही वाजवू घ्या तो वाढवायचा आहे का आताच सांग आमचं बजेट नव्हतं ॲक्च्युली इतका आमचा बजेट इतका नव्हता घेणार थोडं पण ठीक आहे चला घेतला आता काय करा आपण आलो ना पॅक करून घे दादा ए भाई त्यांना ते हे पण देऊ गणेश करून हा ते बटरफ्लाय
हा सुकायला आज सुपारी पाऊस पडला तर पाऊस पडला तर गेला सुकट दिवस संध्याकाळपर्यंत. दोन पिशव्या भरल्या. ही इथं समोर ही मागच्या बाई. हा तिथे माग तिथे मोठं दर तो पण देतो पण हं? एक दोन तीन चार. हा वजन वाटतं तेच सांगतो मी. म्हणजे आहे वाटतं कोण 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 उत्सव फटाके गाईस तलोजे. असं बघायला गेलं ना वरची शॉट आहे ना इथे स्वस्त नाहीत. इथे आहेत ना जे लाईक वरचे शॉर्ट्स वगैरे असे आहेत ना ते थोडे स्वस्त स्वस्त आहेत. मोठे मोठे जास्त मोठे मोठे आहेत ना ते स्वस्त आहेत. बट इथे तुम्ही माल जर वगैरे घ्यायला गेले ना छोटे माल परत पाऊस फुलझडी हे सर्व घ्यायला गेलं ना ते महाग तर आहेत. भरपूर महाग पण आहेत. तरी असे म्हणजे बाहेर आपण घेण्यापेक्षा इथे स्वस्त आहे खूप. जवळच्या जवळ स्वस्त रेट मध्ये मिळते उत्सव फटाके. आणि तुम्हाला एक सांगू का तिथे काय बोलला माझा भाऊ बोलला की आमचे 300K सबस्क्राईबर 300K सबस्क्रायबर आहेत तर आम्हाला डिस्काउंट द्या. तर त्याने डायरेक्ट आम्हाला 1000 रुपयाचा डिस्काउंट. बघा असे व्हिडिओ बनवलं कामं येतं बघा. मग काहीतरी मग काम आलं पाहिजे काहीतरी ना. कामं आली ना. नुसतं आता बघू शकता तुम्ही किती भरलंय. बाकी गाडी पूर्ण भरली. अख्खी गाडी भरली. बॉक्स आहे पूर्ण बॉक्स घेतलं नाही वरच्या शॉटचं. पूर्ण भरली गाडी. जागाच नाही. आता तलोजाला इथे मच्छीच्या मार्केटमध्ये मच्छी घेतो आता. पटांगऱ्यांची झाली शॉपिंग करतो. हे माझा भाऊ कापाच आहे. कापायचं आहे ना? हा? कधी? 1100 घ्या मला. हा फ्रेश आहे ना एकदम? ते घेतली 1700ची पापलेटा. आणि तो काय घेतलास? मी एक गांडूगिरी केली. ते कलेट वेगळा असताना आणि पापलेट वेगळा असताना हा ते दिसायला सेम आहेत बहुतेक म्हणजे खावायला वेगळं असतं. आता बघू काय आहे. कधी खाल्लं नाही मी. आता मग घरी जाऊन मम्मीसला विचारायला लागेल काय सीन आहे. म्हणून लागली याला ड्रायव्हिंग दिली. याची ड्रायव्हिंग ना कधी पण सेफ असते. म्हणजे काय माहिती आहे का कासव सारखा ड्रायव्हिंग करतो पण ठीक आहे चांगलं आहे सेफ आहे आरामात जाते. आपल्या की नाही माझं कसं असतं माहिती आहे का मी ना काढते डायरेक्ट कुठून पण. मी विचार नाही करत एवढा सुसाट काढतो असं आहे. तर गाईस घरी पोचलेलो आहेत आम्ही. आणि भाऊ मच्छी ठेवायला गेला आहे. कोणाला काय आणतंय पटांगरावरती नेण्यासाठी. तर आजचं इथंच एंड करतो ब्लॉग. चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू परत. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आवी आशू ब्लॉग्सला. बाय बाय.